पोट दुखा दे खा काय म्हणताय ते मुका दे सकाळ वायतार कुठे भेटलं नाही बारीक आहे बारीक केळी मोडले ठीक आहे त्याला तर ऍक्टिव्ह त्याला केळी सांभाळ हात लागा ना सारखं गाव दूर होतो चार हात मारते ती कुठलं काय आला वाफ बघ त्याच्यात थंडी वर्षात एवढं मोठं होतं ते फाडी सुटलं फाडील मागच्या सारखाच्या नाही मागचा मोठा होता हॅलो वाघदारला होय ना गाळायला घेऊन ये रे इंडिया ते काय दमला का मला दमला ते बघा ते कसं बघ पैसे घे बाग ना पाहिजे नक्की बघ तुला हात नाही काय प्रॉब्लेम सगळीकडे झाले जवळपास ना 8 ते 10 गावांमध्ये भरपूर बिबटे झाले सगळीकडे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे आता सध्याला पिंजरा चालू 7 ते 7 हा पाण्यात नाही तुमच्यात आहे ना हा पाण्यात नाही आमच्या हा पाण्यात जो पाहतो असं नसतंय बिबटे तर बिबटेच आहेत ना शेवटी काय का सत्य परिस्थिती आहे मी त्याचा सत्ता विटनेस आहे आणि माझ्यावर हल्ला झालेला आहे म्हणून मी बोलतोय जे आता जे बिबटे दोन्ही पकडले हे आम्ही नजरेने बघितलेले नव्हते हे अचानक ट्रॅप झालेले आहेत ट्रॅप नाही ऐका ऐका अहो साहेब ऐका थोडं समजून घ्या आमच्या पण भावना आम्हाला पण त्या आम्ही अनुभवी आहेत म्हणून बोलतोय जो मोठा बिबट्या आहे तो याच्या ट्रॅप झालेला नाही दोन्ही घटनांमध्ये हे सगळे त्याच्या बरोबर जे सोबत फिरणारे जे झुंड फिरतोय त्याच्यातले हे बाकीचे ट्रॅप होत आहेत पण जो मेन मोठा बिबट्या आहे मी आजही तुम्हाला शाश्वती वन विभागाला सांगतोय का ह्या पिंजऱ्यामध्ये तो बिबट्या टर्न मारू शकत नाही एवढा मोठा बिबट्या आहे तुम्ही त्याची फक्त थोडी दखल घ्या साहेब आता या ठिकाणी बिबट्या जेलबंद झालाय आता या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणं आहे की मोठा बिबट्या म्हणजे मादी मे बी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करतायत पिंजरा आपण लावणार आहेत आता काही सध्या परिस्थितीला आपल्याकडे पिंजऱ्यांची फार म्हणजे कमतरता आहे सगळीकडे प्रॉब्लेम वाढले सर्वांकडे पिंजरा ऍक्टिव्हच आहेत जिथं पिंजरा लावलाय ते पिंजरा लवकर उचलू देत नाहीत यांच्याकडे आता मागे पिंजरा लावला त्याच्यानंतर तो ट्रॅप झाला परत पिंजरा लावला परत ट्रॅप झालाय आपण परत लावू
पण ही आजच्या आज म्हणतायत तेवढं तत्पर काम होऊ शकत नाही ठीक आहे, लवकर. तुम्हाला एक आणि दिवसाचा वेळ देतो अजून. एक दिवस जिथून कुठे अवेलेबल होत असेल तिथून आम्ही पिंजरा लावण्याचा 100% प्रयत्न करू. सध्या आम्हाला पिंजऱ्यांची कमतरता असल्यामुळे आम्ही लवकर फास्ट सर्व्हिस देऊ शकत नाही. पिंजरे आल्यावर मात्र आम्ही 100% जिथे जिथे पिंजरे लागतात तिथे 100%. आता हा बिबट्या जो जेलबंद झालाय हा किती दिवसाचा साधारणतः असू शकतो? कोणत्या नर या मादी आता काही डिटेक्शन झाले? नर मादी वगैरे आपण लगेच नाही सांगू शकत, तसं आपण काही बघितलं नाही, पण साधारणतः 2-2.5 वर्षापर्यंत बिबट्या असू शकतो. आता हा बिबट्या काही लोक म्हणतायत की फॉरेस्ट विभाग या ठिकाणी, वन विभाग आहे बाकीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी रिलीज करत असतं, म्हणजे सोडत असतं. आता तुम्ही हा बिबट्या रिलीज करणार आहे की माणिकडोला जमा करणार आहे? हा बिबट्या रिलीज वगैरे काही करत नाहीत आपण. जेव्हापासून मागच्या म्हणजे जवळपास महिन्यापासून बघतोय आपण एवढ्या घटना होतात, काय होतंय सर्वतून आदेश आले तसं रिलीज काहीच होत नाहीये. माणिकडोला ठेवतोय. त्याच्या पूर्वीचा इतिहास मला नाही माहिती काय, तर मी इथे जेव्हापासून आलो तेव्हापासून थोडक्यात तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही म्हणजे आता हा बिबट्या माणिकडो या ठिकाणच्या रेकॉर्ड रूमला म्हणजे त्या ठिकाणी जमा केला जाईल आणि त्याच ठिकाणी पिंजऱ्यात त्याला जेलबंद केलं जाईल. साहेबांशी तेच बोलवतो. साहेब म्हटलं बघ आम्हाला जो पकडायचा तो बिबट्या नाही, हा जो मोठा पाण्यात आलाय तो बिबट्या हा नाही. साहेबांना आता फोन लावा तुम्ही. फोन लावावा लागेल तुम्हाला. आम्हाला करायचे, आम्हाला इथे यायची भीती वाटते. 4-4 माणसं आम्ही येतो तेव्हा खायला कस तरी काढतोय. तुम्हाला तो पिंजरा द्यावा लागेल आणि तो आज उद्या पिंजरा देणं गरजेचं आहे आम्हाला. साहेबांना फोन लावा. तेव्हा तो पिंजरा दे. साहेबांना फोन लावा. ते काय पिंजऱ्याची मागणी म्हटले आता घ्या म्हटलं स्पीकरवर. परत पिंजरा घेतोय फोन. त्यांना सांगा काय अडचण मग काय. हॅलो साहेब, इथं वारंवार वाघ निघतात, लोकांना त्रास होतोय. तुम्हाला आम्ही वारंवार फोन करतोय, तुम्ही एकच पिंजरा आणता. परत पिंजऱ्याच्या मध्ये 4-8 दिवस थांबायला लागेल. परत तो वाघ दुसऱ्या दिशेने जातो निघून, परत त्याच ठिकाणी येतो, हल्ले करता तो वासरा विसरांवरती. तुम्ही अजून पिंजऱ्यांचं नियोजन लावा इथं. लाव ना आता पिंजरे येतील आपल्याकडे. कधी आता यायला लागले, आता 2 दिवस लागतील, अजून आले नाही. साहेब तर माणसांनी काय करायचं? आता माग साहेब काय करावं सांगा. आम्ही मागणी केली, सगळं येतील 2 दिवसात. अहो महिला बाहेर गोट्याच्या बाहेर महिला निघल्यानंतर महिलांना डायरेक्ट हल्ला करतोय तो. आपण आता पिंजरा लावत नाही असं आहे का? आज उद्या पिंजरा पाहिजे तुम्ही, नाही तर आता 2 दिवसांचा लवकर. तो पिंजरा साहेब तुम्ही काही करा, काही टेक्निशियन करा तुम्ही, पण इथं पिंजरा आहे ना आजच्या आज किंवा संध्याकाळपर्यंत पिंजरा आला पाहिजे इथं, असं नियोजन करा तुम्ही. जर झाला तर आणू का संध्याकाळी? नाही झालं तर नाही, तुम्ही काहीतरी करा आणि पिंजरा येऊ द्या आज. हा थांब ना, 12 मिनिटात एकदम 2 जाणारच नाही. अहो इथं मोठं बाकी आहे, टाइम लागणार 2-3 दिवस. तुम्ही ऐका नाही. आम्ही तर म्हटलं मोठं कधी पिंजरा येईल, पिंजरा वेळेत द्यावा. आज उद्या पिंजरा आज पण पाहिजे. 2 दिवस तर लागतील तुला. आता पिंजरा अवेलेबल नाही. तुम्हाला माहिती परिस्थिती काय तिथं ते नेऊन सोडून देत ना. आता थांब ना, 12 मिनिटात एकदम 2 जाणारच नाही. अहो इथं मोठं बाकी आहे, टाइम लागणार 2-3 दिवस. तुम्ही ऐका नाही. आम्ही तर म्हटलं मोठं कधी पिंजरा येईल, पिंजरा वेळेत द्यावा. आज उद्या पिंजरा आज पण पाहिजे. 2 दिवस तर लागतील तुला. आता पिंजरा अवेलेबल नाही. तुम्हाला माहिती परिस्थिती काय नाही यायचा का माग तिथं ते नेऊन सोडून देत ना. काय बोलणार? खाली नको.
बासमतीचं वाशी इथं राहिली बरोबर तार तुटली नाही ना याला खाली करून तिकडे राहिले बारीक आहे बारीक आहे काय मागणी या ठिकाणी? जो मोठा बिबट्या आम्ही पाहिलाय किंवा जो आमच्यावर धावून आलेला आहे ताईव म्हणा किंवा आमच्यावर जो आम्ही पाहतोय तो बिबट्या हा नाही, हा बारीकच बिबट्या आहे. पहिला तो पकडाय पाहिजे होता. आम्ही सकाळी म्हटलं तोच बिबट्या अडकला काय, पण बिबट्या तो मोठा बिबट्या इथं नाही येतो. तो असाच बाहेर फिरतो. यांना अनुभव नाही म्हणून हे गुत्त्या आणि तो गुतला जात नाही. तो इथंच 25-30 एकर मध्ये इथं फिरतोय आणि त्याची आम्हाला भीती. याचं तर आम्ही पाहण्यातही नव्हता हा, त्याची भीती. तेव्हा त्यांनी तो पकडण्यासाठी पिंजरा त्यांनी आज आम्हाला दिला. काय पिंजऱ्याची मागणी केली, आता बिबट्या इथं ट्रॅप झालाय, दुसरा देखील बिबट्या या ठिकाणी 8 दिवसात ट्रॅप झालाय. किती बिबटे या ठिकाणी अजून वावरत आहेत? परिसरात भरपूर बिबट्यांची संख्या भरपूर आहे. आता सध्या आमच्या नजरेत जे येतात, आम्ही जे डोळ्यांनी लाईव्ह बघितलेत सर्व पिल्ल सापडायला लागलीत. मोठे बिबटे अजूनही ट्रॅप होत नाही. वन विभागाला आमचं म्हणणं मागणं आहे, जनमानसांच्या भावनांशी खेळू नका. तुम्ही तातडीनं उपाययोजना करा, पिंजऱ्या लावा, पण माणसांचे जीव वाचवा. आता पिंजरे लावून काही बिबटे पिंजऱ्यात जाऊन आलेले आहेत, ते पिंजऱ्याच्या बाजूने फिरतायत, परंतु बिबट्या काही तो मोठा जो बिबट्या आहे तो पिंजऱ्यात अडकत नाही. हे बारकाले जे 1.5-2 वर्षाचे या बिबट्यांना अनुभव नाहीत ना, ते बिबटे आतमध्ये ट्रॅप होतात. तुम्ही कमी जे पकडले त्यांना कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करा, यांना बंदच ठेवा, यांना ओपन करूच नका परत. जे तुम्ही पहिले पकडलेत परत सोडलेत ते बिबटे आता पिंजऱ्यात जात नाहीये. काय मागणी? आता तुम्ही जुन्नरच्या फॉरेस्ट विभागाला त्या ठिकाणी मागणी केली होती, आता देखील त्यांनी उपाययोजना करून बिबट्या या ठिकाणी जेलबंद केलेला आहे. आता काय नागरिकांची या ठिकाणची मागणी आहे? नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आता जशा उपाययोजना आमच्या त्या दिवशीच्या म्हणण्याला यांनी पण आमचा मान दिला, तात्पुरता पिंजरा आणलाय, लगेच लावलाय, त्यांनी त्यांचे शर्थीचे प्रयत्न केले. भविष्यात ते असेच प्रयत्न चालू ठेवा, जेणेकरून माणसांचे जाणारे जीव वाचतील, होणारा उद्रेक वाचल, सरकारी मालमत्तेचे जे नुकसान होत आहे, गंभीर लोकांवर गुन्हे दाखल होतात, या सर्व घटनांना या छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं प्रयत्न शर्थीचे ठेवा. त्याला तातडीने जिथं लोकांची मागणी तिथे पिंजरे लावा, लोकांचे जीव वाचतील, तुमच्याही होणारा यंत्रणेवर येणारा ताण सुद्धा वाचल. वेळेमध्ये कुठल्या गोष्टीची उपाययोजना करा. आता आम्ही काही अंशी समाधानी आहेत का, जेणेकरून आमच्या इथे 2 गेले, एखाद्या माणसाचा तरी जीव वाचलाय. म्हणजे दहशत करणारे बिबटे जेलबंद आहेत? दहशत करणारा बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाहीये. याची पिल्लच ही फक्त जी सोबत फिरतात ती जेरबंद होतात. पिल्ल म्हणजे मोठे दिसत आहेत. यांचं आयुष्यमान साधारणतः 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, याच्या पुढे नाहीये. मोठा बिबट्या आम्ही डोळ्यांनी पाहिलाय, आमच्या अंगावर आलेला आहे, म्हणून आम्ही सांगतोय की हे बिबटेची सर्व पिल्ल आहेत. मोठाले प्राणी अजूनही बाहेर मोकाट फिरतायत. वन विभागाला आमचं सार्थ म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या काय आंतरस्थ टेक्निकली ज्या गोष्टी असतील त्यांचा वापर करा, पण त्या मोठ्या बिबट्यांना तुम्ही जेरबंद करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.